तर मित्रांनो, आज आपल्याला जायचंय कोकण मधील वेडिंग बघायला. तर आपल्याला इन्व्हाइट केलं तर आपलं प्रणव भाऊने, म्हणून पटापटा तयारी केली आणि सुनीलला पण घेतला. सोबत प्रतीक दादा पण होता. म्हटलं आता मजा फिक्स आहे. सोबत प्रणवचा मोठा भाऊ पण होता, पंकज दादा. आधी प्रणव बोलला की लग्न गोवा करलाय, पण नंतर माहित पडलं की चिपळूण मध्येच होतं. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो चिपळूणला आणि गाडीतून सामान काढलं. कोकणामधील लग्नाचा माझ्यासाठी हा पहिला एक्सपिरियन्स होता. थोड्याच वेळानंतर साऊंड चेकिंग साठी वाजवणं सुरू झालं आणि मग गाण्याला सुरुवात झाली. पण या छोट्या मुलीने एवढं भारी गाणं म्हटलं ना मित्रांनो, तुम्ही ऐकू शकता. मग थोड्याच वेळात नवरदेवाची पण एंट्री झाली आणि मंगलाष्टकाला पण सुरुवात झाली आणि थोड्या वेळानंतर नवरीला पण बोलवलं. मला वाटलं लग्नाला खूप टाइम लागेल, पण खूप लवकर लग्न संपवलं. नंतर परत गाण्याचा प्रोग्राम सुरू झाला. पण तुम्ही काय म्हणा, वाजवताना ह्या कलाकारांची त्यांची वेगळीच मजा असते. पण आता बारी होती जेवायची. पण म्हटलं त्याआधी नवरदेवाला पाकिट देऊन यावं. मग दादानं पाकिट काढलं आणि आम्ही गेलो नवरदेवाजवळ. प्रत्येक दादा तर पूर्ण गेटअप चेंज करून आला. प्रोग्राम कोणता पण असो, पण मस्ती आमची काय जात नाही. ते फोटोशूट करोस तर म्हटलं आम्ही थोडंफार स्वीट खाऊन घ्यावं. मग फोटोशूट वगैरे झाला आणि म्हटलं जाऊयात जेवायला. पण लग्नाला लय मोठी लाईन होती, खूप टाइम होता, म्हणून आम्ही डिसाईड केलं की बाहेरच जेऊयात. मग काय गाडीला चाबी लावली आणि 120च्या स्पीडनं आम्ही पोहोचलो रेस्टॉरंटला. चला मग मित्रांनो, भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही हे ऐका.